चौथ्या टप्प्याच्या मतदानाला जे आहे ते आता अवघे 3 दिवस बाकी आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर प्रचाराला देखील 2 दिवस बाकी आहे। त्यामुळे सर्व पक्ष सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठ्या सभा घेतल्याने पाहायला मिळत आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आता उद्धव ठाकरे यांची देखील सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे। आज मी मराठवाडा सांस्कृतिक या ठिकाणी जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती पार पडणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पाडणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सध्या स्टेजवरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने मशाल देखील मोठं लावण्यात आलेलं आहे। घेऊन या हाती मशाल विजय करू विशाल असं टॅगलाईन जी आहे ती या बॅनरवरती लावण्यात आलेले आहे। महाविकासचे जे नेते आहेत त्यांना सर्वांना त्या बॅनरवरती स्थान देखील देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराची जी तोप आहे ती पुन्हा एकदा धडकणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज वैजापूर येथे आहे। महायुतीच्या उमेदवार संदीपा भुमरे यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे हे वैजापूरमध्ये सभा घेणार आहेत, तर नितीन गडकरी हे शिल्लोड या ठिकाणी सभा घेणार आहेत। तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज थेट उद्धव ठाकरे हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि आज ते चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार आहे। शिवसेना फुटीनंतर जर बघितलं तर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहे। दोघांच्या सभा ज्या आहे त्या आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे। काय कारण छत्रपती संभाजीनगरची मतदान जागा ही सध्या आता दोन्ही शिवसेनेला जी आहे ती महत्वाची मानली जात आहे। त्यामुळे दोन्ही शिवसेना जी आहे ती आपली प्रतिष्ठा पानाला लावून सध्या काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून कॅमेरामन राहुल चव्हाणसह विजय चिडे, जय महाराष्ट्र।